हरिओम. माहुली पुढे सांगतात, आणिकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे वळे प्रौढी पौरुखे भीमार्जुना सारिखे ते सांगे न कौतुके प्रसंगेची. अर्थात मागील ओवीमध्ये सांगितलेल्या धृष्टद्युम्नाप्रमाणे याशिवाय आणखीही शस्त्रास्त्रात प्रवीण असलेले क्षात्रधर्मामध्ये निपुण असलेले महान योद्धे आहेत, जे बलाने योग्यतेने पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत. त्यांच्याबद्दल या प्रसंगानुसार सहज कौतुकाने सांगतो. येथे तर त्याचा रजोगुण फारच उफाळून आला आहे. त्यानुसार येथे काही गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत. त्या आता एक एक पाहू. आपण धृतराष्ट्राच्या तमोविशोदामध्ये हे पाहिले की माऊलींनी धृतराष्ट्राच्या मुखी मूळ गीतेमध्ये असलेले माझे आणि पांडूचे पुत्र याऐवजी भावार्थ दीपिकेसाठी पांडूचे आणि माझे पुत्र असा बदल केला आहे. गीतेची क्रमवारी त्यांनी बदलली आहे, कारण तमोगुणी नेहमी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी वाईट गोष्टींचे खापर इतरांवर फोडतात. धृतराष्ट्राला सांगायचे की युद्ध पांडवांमुळे होत आहे, ते युद्धखोर आहेत, त्यांनी युद्धाचे आव्हान केले आहे. येथे मूळ गीतेमध्ये दुर्योधनाने द्रोणाचार्यांजवळ दोन्ही बाजूच्या सैनिकांचे वर्णन करताना प्रथम पांडवांच्या सैन्यांचे वर्णन केले आहे आणि मग कौरवांच्या म्हणजेच स्वतःच्या सैन्याचे वर्णन केले आहे. हे तमोगुणाप्रमाणेच रजोगुणालाही योग्य असेच आहे. यामुळे माऊलींनी त्यांची गीतेमधील मूळ क्रमवारी तशीच ठेवली आहे. तथापि अशा समान असलेल्या क्रमवारीत तमोगुणाचा हेतू आणि रजोगुणाचा हेतू पूर्णपणे निराळा असतो. तमोगुणीच्या हेतूचे निरूपण आपण अगोदरच केले आहे. आता येथे रजोगुणीच्या हेतूचे आपण निरूपण करू. रजोगुणी नेहमी अगोदर दुसऱ्याचे भरपूर कौतुक करतो. हे असे करताना तो असा काही बेमालूम अभिनय करतो की त्याला दुसऱ्याला, ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला वाटावे की हा अगदी मनापासून निरागसपणे प्रामाणिकपणे आपले कौतुक करत आहे. तो समोरचा दुसरा हे सर्व ऐकून हरभऱ्याच्या झाडावर वरवर चढतो आणि खुश होऊन कृतार्थ होतो. तथापि हे कौतुक करून झाले की त्यानंतर तो रजोगुणी साळसूतपणे पुढे असे काही बोलतो की तो समोरचा दुसरा त्या हरभऱ्याच्या झाडावरून दाणकन एकदम खाली खडकावर आपटतो. कपाळमोक्ष झाल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकतात. काही मिनिटापूर्वी आपली तोंड भरून स्तुती करणारा तो हाच का, असा त्याला प्रश्न पडतो. यापेक्षा त्याच्याजवळ बोललो नसतो तर बरे झाले असते असे त्याला होते. एक उदाहरण बघू. नमस्कार करतो आहेस? दीर्घारोग्य भव. किमर्थ करिष्यामी नमस्कारम. काका, मला बुद्धिबळामध्ये चॅम्पियनशिप मिळाली. अरे वा, काय सांगतोयस काय? शाब्बास, छान छान. आज मला तुझ्या बाबांची आठवण झाली. बुद्धिबळे खेळण्याचा वारसा त्यांच्याकडून तुझ्यात आला आहे. अशीच प्रगती कर आणि असेच यश मिळवित राहा. आता बुद्धिबळाचाच विषय निघाला आहे म्हणून तुला अगदी सहज सांगतो. म्हणजे मुद्दामून सांगण्यासारखे त्यात काही विशेष नाही, परंतु माझा मुलगा, तो त्यावेळी तुझ्यापेक्षाही एखाद्या वर्षाने लहान असेल, कॉलेजमध्ये बुद्धिबळे खेळायचा. त्याच्या खेळामध्ये नेहमी बुद्धीची चमक दिसायची. तो असे काही विलक्षण डावपेच आखायचा की ते सोडवताना प्रतिस्पर्ध्याची मती गुंग व्हायची. पाहणाऱ्यांना त्याच्या खेळाचा भरपूर आनंद मिळायचा. त्याला कधी चॅम्पियनशिप मिळाली नाही, परंतु ही बक्षिसं, ही चॅम्पियनशिप, हे जिंकणं यापेक्षा उत्तम खेळ खेळणं महत्त्वाचं असतं. चॅम्पियनशिप, बक्षिसं जिंकणं यापेक्षा कौशल्यपूर्ण खेळाचा आनंद जास्त असतो. खेळात एक कोणीतरी हरायचा आणि एक कोणीतरी जिंकायचा, हे चालायचंच. त्यात काय विशेष? हे चॅम्पियनशिप वगैरे असं काही विशेष असं काही नाही आहे. हरिओम.